नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉगमध्ये. व्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी फॉलो करा. मेरे पप्पा तेरे पप्पा डान्सर डान्सर. हे आमचं बाळ दुपारी झोपताना झोपायचं नसतं आणि उठताना उठायचं नसतं. चला उठा, झोप आहे. हा, तर रोज जेवणाला काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पण पडतो ना, तसाच मला पण पडला होता. आणि भाजीच नुसती करायची होती, त्यामुळे आज जरा वेगळी भाजी ट्राय करूया असं म्हटलं. आणि त्याच्यासाठी तेल गरम केलं. तेलामध्ये इथे जिऱ्याची फोडणी दिली, कांदा टाकला, काजूगर टाकले आणि ते छान असे परतून दिले. त्याच्यामध्ये ते परतल्यानंतर तिखट, मीठ, हळद, हिंग, गरम मसाला, जरासं कांदा लसूणचे तिखट किंवा अंबारीचं तिखट असेल तर ते, अशा सगळ्या प्रकारचे वेगवेगळे मसाले घातले. कारण भाजी मला ही जरा अशी झणझणीत हवी होती आणि तशीच ती करायची असते असं ऐकलं होतं, बघितलं होतं. त्यामुळे त्या पद्धतीने इथे मी करत होते. तर मी आज करणार होते शेवभाजी. तुम्ही ही शेवभाजी कधी करून बघितल्या का किंवा कधी खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे सगळं असं तिखट मीठ घातलेलं छान असं परतून घेतलं. मग त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि मग त्या पाण्याला त्या सगळ्या मिश्रणाला एक तेल सुटू दिलं, छान उकळी येऊ दिली आणि ती छान अशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये घातलं होतं वाटप. जे केलं होतं कांदा, टोमॅटो असं भाजून केलं होतं, सुकं खोबरं हे सगळं भाजून ते केलं होतं. इकडे तमालपत्र आणि कसुरी मेथीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केली होती. तुम्हीसुद्धा करा, एक चव छान येते. आणि मग ते वाटप घातल्यानंतर परत ते छान असं वाटप सगळं मिक्स होऊ दिलं, उकळू दिलं, परत ते शिजू दिलं वाटप आणि त्याला एक तर्री येते किंवा असा लाल रंग येतो. अशी उकळी छान आल्यानंतर ना छान दिसत होतं. इथे फक्त एक माझा प्रॉब्लेम झाला होता की जरासा गॅस मोठा राहिल्यामुळे लागले होतं, पण ठीक आहे, तेवढं चालतंच. इथे परत त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि एक 15 मिनटासाठी 10 मिनटासाठी असं ना उकळी तर येऊ दिली, फुटू दिली. आणि मग त्याच्यामध्ये ही जी काही शेव आहे ती ॲड केली. शेव घातल्यानंतर त्याच्यामध्ये घातली कोथिंबीर, वरून लिंबाचा रस पिळला आणि अशा पद्धतीनं आपली ही शेवभाजी तयार झाली आहे. तुम्ही अशी शेवभाजी करून बघा आणि कशी लागते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा ही शेवभाजी चांगली लागते. मी चपात्या केल्या होत्या तर चपातीबरोबर ही शेवभाजी खाल्ली आणि अशा पद्धतीनं रात्रीचं जेवण करून दिवस संपवला. तुम्ही फॉलो करायला विसरू नका आणि हो, प्लीज 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 कमेंट करा, म्हणजे मला कळेल तुम्हाला माझे व्लॉग आवडत आहेत ते. बाय.